जय गुरुदेव. माझं नाव योगेश प्रकाश नाईक नवरे. मी गेली 20 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतो. तसेच मागील 10 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था ही परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांनी 1981 साली स्थापन केली. या संस्थेमार्फत विविध कोर्सेस घेतले जातात, ज्यामध्ये YLTP, उत्कर्ष योगा, मेधा योगा, तसेच 18 वर्षावरील लोकांसाठी आनंद अनुभूती शिबिर हे घेतले जाते. तर आज आपण आनंद अनुभूती शिबिर याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या मनाचा स्वभाव आहे कसा की होकारार्थ, नकारार्थ, तसेच भूतकाळ आणि भविष्यकाळ यामध्ये मन सारखे आंदोलित करीत असते. मनामध्ये नकारात्मक गोष्टी ह्या नकारात्मक गोष्टीकडे आकर्षित होते. तसेच संशय निर्माण होतो आपल्या मनामध्ये. यामध्ये ऊर्जेची कमतरता असल्यामुळे या गोष्टी होतात. तर आपल्या शरीरामधील ऊर्जा कशी वाढवायची? ऊर्जेचे 4 स्रोत आहेत. एक आहे झोप, अन्न, श्वास आणि शांत मन किंवा प्रसन्न मन. आपल्या जो श्वास आहे, श्वास हा आंतर मन तसेच हे बाह्य जगत यांना जोडणारा एक दुवा आहे. आपण जर आपल्या श्वासावर जर नियंत्रण ठेवलं तर आपल्या मनावर आपण ताबा मिळवू शकतो. जसे की एक पतंग असेल तर पतंग उडवण्यासाठी जर आपल्या हातामध्ये दोरी असेल आणि जर दोरीवर आपण कंट्रोल ठेवलं तर पतंगाला आपण इझिली कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्या श्वासाला जर आपण नियंत्रित ठेवलं तर आपल्या मनाला देखील आपण नियंत्रित करू शकतो. तर हा कोर्स केल्याने काय फायदे होतात? तर आपली क्लिअरिटी ऑफ माइंड वाढते, त्याच्यानंतर प्युरिटी ऑफ हार्ट आणि सिन्सिरिटी इन ॲक्शन